श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मस्त दिवाबत्ती करताना आज व्हिडिओची सुरुवात करत आहे। छान दिवाबत्ती करत होते मी, तेवढाच स्पंदन आला आणि त्याची मध्ये लुडबुड सुरू झाली। मला पण मम्मी दिवाबत्ती करायची, मग काय अगरबत्ती घेतली, देवाला फिरवली, छान नमस्कार पण केला। आणि बघा मुजरा कसा करतोय, मुजरा करतोय की तोंडाला आणून घेतोय तेच कळत नाही। त्याला शिकवलं नाही, त्याचं तोच माझं बघून शिकलाय। आणि बघा किती पसारा केलाय। तो खेळत होता, म्हटलं आज काहीतरी हलकं फुलकंच बनवावं, कारण खूप कंटाळा आला होता स्वयंपाकाचा आणि भाजीला पण काही नव्हतं। त्यामुळे म्हटलं आज मस्त मसाले भातच बनवावं, तर त्याचीच तयारी करत होते मी। आणि तो खेळत होता छान, त्याला पण मी पसारा करत होता पण करून दिला, कारण की जर मी पसारा उचलला आणि ठेवून दिलं सगळं तर लगेच टी व्ही चालू कर असं मागं लागतो, त्यामुळे मग मी त्याला खेळू दिलं। आणि बघा या कांद्याने ते पार मला रडवलं आज। छान मस्त सगळं चॉपिंग करून घेतली आधी भातासाठी जे जे लागतंय, कांदा, बटाटा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरची सगळं काही कट करून घेतलं। त्यानंतर शेगडीवर कुकर ठेवला, छोटाच कुकर ठेवला, कारण की जास्त काही एवढा भात नव्हता बनवायचा मला। त्यामुळं तेलामध्ये सगळं जिरं, मोहरी, कढीपत्ता, परत कांदा, मिरची सगळं काहीच टाकलं, भाज्या टाकल्या, सगळ्या व्हेजिटेबल्स, थोडेसे मसाले टाकले आणि लाल मिरची पावडर थोडीशीच टाकली, कारण की हिरवी मिरची टाकली होती आणि जास्त तिखट पण नव्हता करायचा, कारण की स्पंदन खाणार होतं। भात लावून दिला एका साईडला, नंतर सकाळची जी भांडी होती ती सगळी मांडणीला लावून दिली। आणि तेवढ्यात बघा माझं पिल्लू पण आलं मदतीला। हे छोट्या छोट्या हाताची खूप मोठी मदत होते आणि तेवढाच पसारा पण होतो घरामध्ये, पण काही नाही, ते पण आवरायला मज्जाच आहे, म्हणजे वेगळीच मज्जा आहे। त्यानंतर भात झाला, त्यानंतर भात होतच होता, तेवढ्यामध्ये मी सगळं म्हटलं आवरून घ्यावं आणि त्याला जेवायला द्यावं। सगळा पसारा आवडला आणि त्याला जेवायला दिलं मस्त। चलो बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर